आन्सर म्हणजे खूप डेव्हलप झालेत. I am like the first Shraddha is changed into totally different way. कॉन्फिडन्स येतोय की आता मी मेन स्टडी तयार आहे एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत. टायमिंग मध्ये आन्सर लिहू शकायला लागलोय. की आम्हाला प्रॉपर गायडन्स फक्त प्रयासमुळे भेटलाय. स्पीड वाढायला लागले, सगळ्याच गोष्टी व्हायला लागल्या. The best thing about prayers, daily answer writing. मग हे डेली आन्सर रायटिंग करत गेल्यानंतर एक क्वेश्चनची डिमांड हिट केली. जो काही रिझल्ट आहे तो याच्यामुळेच आहे, कारण डेली आन्सर रायटिंग प्रत्येक वेळेस आम्ही लाईव्ह क्लासमध्ये केली होती. आन्सर रायटिंगला मला बरेच दिवस प्रॉब्लेम आले आणि नंतर एका पॉईंटला आल्यावर मी बघते मी खूप पुढे आली आहे. ते फक्त मला प्रयासमुळे जमलंय. लाईक इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, हर गोष्टींवरनं कीवर्ड्स ॲड करणं, क्वेश्चनचा डिमांड क्लॅरिफाय करणं आणि त्याला परफेक्टली हिट करणं, हे आम्हाला प्रॉपर गायडन्स फक्त प्रयासमुळे भेटलाय. जे लाईव्ह आन्सर रायटिंग केलं तर की सगळ्यांनाच फायदा होतोय त्याचा. आन्सर रायटिंग चालू केलं तेव्हा म्हणजे अर्ध पान लिहिलं की पुढे काय लिहायचं याचं पेन चालत नव्हता. पण आज 6 महिन्यानंतर स्वतःमध्ये एवढं इम्प्रूव्ह झालं की टायमिंग मध्ये आन्सर लिहू शकायला. आणि मला वाटतं की मी स्वतःच जेव्हा जुने आन्सर बघतो तेव्हा कळतं की अरे कुठून म्हणजे कुठपर्यंत आलो. आणि प्रत्येक क्वेश्चन असा डिकोड करून सांगितलं की इंट्रो कसा असला पाहिजे, त्यानंतर मेन बॉडीमध्ये काय असलं पाहिजे, त्यानंतर कन्क्लुजनमध्ये काय असलं पाहिजे. मग तिथे असं वाटलं की मग आपण दुसरीकडे भटकण्यापेक्षा आपण प्रयासकडे जावं. एक्झाम लाईक एन्व्हायरमेंटमध्ये टाइम सेट करून लावल्यामुळे स्पीड वाढायला लागले, सगळ्याच गोष्टी व्हायला लागल्या. प्रयास नेम रिफ्लेक्ट्स हार्ड वर्क आणि ते तिथं सगळीकडे शो होतं. फॉर मी दिस इज द बेस्ट क्लास.